नमस्कार मंडळी, तुम्हाला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 15 ऑगस्ट 2026लाच तुमच्या ग्रामसभेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा होता. त्यानुसार तुम्ही पात्र आहात की नाही हे ठरवून तुमचं प्रतीक्षा यादीमध्ये नाव ढकललं गेलं असतं. पण आता प्रतीक्षा यादी काय, फायनल यादी काय, तुमची कुठलीच यादीमध्ये नाव ढकललं जाणार नाही आहे. पण तरी आहे, तुमच्याकडे टायमिंग आहे, सप्टेंबर महिन्याचा टायमिंग आहे. प्रोसेस काय आहे, कसं तुम्हाला घरकुल मिळणार, यापेक्षा महत्त्वाचं आहे की आता तुमच्याकडे फक्त काय ऑप्शन आहेत. तुमच्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे. एक ऑप्शन काय आहे, तुम्हाला फक्त गट विकास अधिकारी यांच्याकडे म्हणजे पंचायत समितीला तुम्हाला एक अर्ज करायचा आहे. आता हा अर्ज कोणता आहे, घरकुल तुम्हाला मिळावं, तुम्ही पात्र आहात याच्या संबंधित हा अर्ज आहे. हा अर्ज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये भेटेल, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. प्लस हा अर्ज तुम्हाला कुठे भेटू शकतो, हा अर्ज तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये 100% भेटणार आहे. पंचायत समितीमध्ये जावा, तिथे भेटेल. एक गोष्ट सांगतो, पंचायत समितीमध्ये जर तुम्ही गेलेला असेल तर तुमच्या पंचायत समितीच्या समोर झेरॉक्स सेंटर असतात. त्या ठिकाणी भरपूर पंचायत समितीचे अर्ज असतात. जर तुम्हाला पंचायत समितीचे अर्ज पाहिजे असतील, कुठल्या योजना चालू आहेत ह्याची माहिती पाहिजे असेल तर एक गोष्ट करायची, पंचायत समितीच्या समोर जी झेरॉक्स सेंटर असतात तिथं जायचं आहे. जिल्हा परिषदेचे पाहिजे असतील, झडपीचं जे काही योजना चालू आहेत त्याचे अर्ज पाहिजे असतील, त्याची माहिती पाहिजे असेल तर जिल्हा परिषदेच्या समोर तुम्हाला ते झेरॉक्स सेंटरमध्ये अर्ज भेटतील आणि तुम्हाला माहितीसुद्धा तिथून भेटेल. हा एक महत्त्वाचा पॉईंट होता जो तुम्हाला मी फ्लोमध्ये सांगून गेलो. आता हा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला कळलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला आठवड्यातून 3 वेळा तुम्ही हाईप करू शकता. ते हाईपसुद्धा तुम्ही नक्कीच करा. तर चला, अर्ज कोणता आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला घरकुल मिळतं याच्या संबंधित संपूर्ण प्रोसेस आपण पुढे पाहूयात. मंडळी, हाच तो फॉर्म आहे जो तुम्हाला पंचायत समितीमध्ये द्यायचा आहे. आता ही गुगल ड्राईव्हची लिंक आहे जी तुम्हाला ऑलरेडी मी दिलेली आहे. आता डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल किंवा टेलिग्राममध्ये पण भेटेल, तुम्ही तिथं जॉईन करा. त्यानंतर आता तुम्हाला इथं तुमचा जिल्हा टाकायचा आहे, पंचायत समिती कोणता आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर श्रीमती किंवा श्री जे आहे ते त्यानुसार तुमचं नाव टाकायचं आहे, राहणार तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं तुम्ही अर्ज करताय की आवास प्लस सर्वेक्षणमध्ये तुम्ही अगोदर नाव नोंदवलेलं होतं, परंतु तुमचं ते त्या आवास प्लस सर्वेनुसार त्याचं रिजेक्ट झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला घरकुल मिळालेलं आहे. तरी पण तुम्ही घरकुल योजनेची जी काही निकष आहेत त्या निकषामध्ये पात्र आहात आणि त्या पात्रतेनुसार तुमची फेर तपासणी व्हावी आणि त्यानुसार मला लाभ मिळावा ही तुमची विनंती आहे. हा विनंती अर्ज या पद्धतीने आहे. या अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड आणि रेशन कार्डचे झेरॉक्स जोडायचे आहे. शक्यतो तुम्ही कलर झेरॉक्सच जोडा. त्यानंतर तुमचं नाव, राहणार तालुका आणि जिल्हा टाकायचा. तर अशा पद्धतीनं हा 1 पेजेसचाच अर्ज आहे. इथं 2 दिसत आहेत तुम्हाला, पण तसं नाही आहे, एकच अर्ज आहे. हा अर्ज तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यानुसार तुम्ही क्लिक करून डाउनलोड करून घ्या. हा अर्ज तुम्ही गट विकास अधिकारी यांच्याकडे द्या किंवा पंचायत समितीमध्ये कुठेही द्या.